एवढं सगळं होऊन सुद्धा तुला मला एका शब्दानेही कळवावंसं वाटलं नाही? म्हणजे बाकी काही म्हणून नाही, पण जयचा जवळचा मित्र म्हणून मी त्याला जाब विचारला असता, त्याचे खांदे धरून त्याला गदा गदा हलवला असता. मनाची तयारी होत नव्हती. कसं सांगावं तेच कळत नव्हतं. आणि आपल्याच माणसाचा गाऱ्हाणा आपण काय सांगायचं? मला एक सांग शालिनी, म्हणजे जयची माया म्हणून तुझा दीपक असं एकाच एक तर नाही ना? नाही नाही, तसं काहीच नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही एकदा भेटता का दीपकला? तुम्ही पण पहिल्याच भेटीत त्याचे मित्र व्हाल. खरंच एवढा साधा आणि सच्चा आहे तो. मला त्याचा आधार वाटतो एवढंच. मन मोकळं करायला एक जागा. म्हणजे दीपकला जयबद्दल सगळं सांगितलंस तू? नाही नाही, मी त्याला काहीच सांगितलं नाहीये. पण आमच्यामध्ये तणाव आहे, त्याला जाणवत आहे. तुम्ही हवं तर फोन करून विचारू शकता. नाही नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय आहे हे असं मायाचं आयुष्यातून इतक्या लवकर निघून जाणं, हा धक्का पचवणं जयला थोडं कठीण जात आहे. आणि त्यामुळे त्याची चिडचिड अशी ॲबनॉर्मली व्यक्त होत असावी. अहो पण एवढंच होतं तर मायाशी लग्नच का नाही केलं त्यांनी? कोणास ठाऊक. तुम्ही त्यांचे क्लोज फ्रेंड आहात म्हणून विचारलं. हल्ली क्लोज फ्रेंड सुद्धा पुरेसं डिस्टन्स ठेवून असतात शालिनी. अहो पण केवढं प्रेम आहे त्यांचं मायावर. हा, प्रेमाचं माहित नाही, पण अधिकार मात्र नक्की आहे. आणि मायाने असं स्वतःहून विड्रॉ होणं, हा जयला तिच्यावरचा अधिकार गमावल्यासारखं वाटतंय. आणि त्यामुळेच त्याची अशी चिडचिड होत असावी. आपण जयला थोडा वेळ द्यायला हवा, म्हणजे त्याला तुझ्या स्वभावाची, तुझ्या सहवासाची सवय होईलही. पण तोपर्यंत दीपकला भेटणं जर थांबवलं तर काय बिघडणार आहे का? चालेल, मला पटतंय तुमचं. आणि दीपक जर तुझा इतका चांगला मित्र असेल तर त्याला फोन करूनच सांग ना की आपलं भेटणं माझ्या नवऱ्याची मनस्थिती बिघडवणारं ठरतंय, त्यामुळे आपण भेटणं योग्य ठरणार नाही. एवढं करशील माझ्यासाठी? दीपकला न भेटण्यामुळे ह्यांच्या स्वभावात काय सुधारणा होणार असेल तर नाही भेटणार मी त्याला. पण काय? उद्या दीपकचा वाढदिवस आहे. उद्या शेवटचं भेटू त्याला. त्याचं इथे कोणीच नाहीये ना, म्हणून उद्या शेवटचं. हवं तर आज ह्यांना सांगून मग उद्या मी. नाही, उद्या शेवटचं भेटणार आहेस ना? मग जयला नको सांगूस, उगाच त्याला मनस्ताप व्हायचा. पण एक मात्र आहे की उद्या दीपकला शेवटचं भेटल्यानंतर दीपक हा चॅप्टर क्लोज.